नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय दांगट फॅमिली इन युरोप. तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल किंवा टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की व्हिडिओमध्ये ही संपूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे, जी आमच्या पालकांना इथे आम्ही जेव्हा ते आले होते इथे राहिले तेव्हा त्याच्या आधीची जी काय प्रोसेस होती किंवा त्याच्या आधी आम्ही काय काय केलं ते या व्हिडिओमार्फत तुमच्याबरोबर मला शेअर करायचं आहे. आणि आम्ही याच्या आधी फक्त थोडंसं पॉईंट्स आठवले दोघांनी. मी काही नोट वगैरे करून ठेवलेलं नाही आज, सो मला रँडमली जसं आठवेल तसे मी सांगेन. काही राहिलं असेल तर मग ते शेवटी एक टेक्स्ट आम्ही इथे ॲड करू व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम ते इथे आले, त्यांचा प्रवास खूप छान झाला. त्यांचा रिटर्नचा प्रवास सुद्धा खूपच व्यवस्थित झालेला आहे. आणि आपण म्हणतो ना की प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये कुठेतरी काहीतरी अशी गडबड होऊ शकते. तर लकीली या पूर्ण प्लॅनमध्ये अशी कुठलीही गडबड झालेली नाही आहे. आमच्याकडून होत असतात, म्हणजे असं नाही आहे की सगळं जसं प्लॅन केलं तसं होतं. पण ह्या प्लॅनमध्ये, आणि ही खूप मोठी एक जबाबदारी होती किंवा एक खूप मोठा प्लॅन होता की त्यांना इथे घेऊन यायचं. मुळात इथे आल्यानंतर वर्षभराच्या आतच किंवा वर्षभराच्या आत आम्ही ही सगळी प्रोसेस करून घेतली. आणि जसं आम्हाला 1 वर्ष पूर्ण झालं त्याच्या अगदी 2 महिन्यांनंतर ते इथे आलेले होते. तर आता मी तुमच्याबरोबर स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगते. तर सगळ्यात पहिल्या तर काही अशा टिप्स आहेत की ज्या म्हणजे ॲटलिस्ट जर्मनीमध्ये तुम्ही बोलवत असताल पालकांना तर त्या खूप आधीपासून तुमच्या डोक्यात हव्यात. जर तुमचं पुढं फ्युचरमध्ये प्लॅन असेल की आई वडील किंवा सासू सासरे किंवा इतर कुणी तुमचे फ्रेंड्स बोलवणार असताल तर ह्या काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला खूप आधी माहिती पाहिजेत. तर ती म्हणजे सर्वप्रथम ही एक गोष्ट आहे की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्याचं क्षेत्रफळ किती आहे त्या घराचं. तर प्रत्येक माणशी 15 स्क्वेअर मीटर इतकं अपेक्षित जागा असते. लहान मुलांना 12 आहे बहुतेक. तर समजा तुमच्याकडे 4 लोक एक्स्ट्रा येणार असतील तर 15 चौक 60. तर एवढी जागा जास्त तुमच्या घरात ऑलरेडी हवी. तर ज्यावेळी आम्ही घर इथे आल्यानंतर शोधत होतो तर तर त्याच वेळी आम्हाला लकीली असं घर मिळालं की जे खूप मोठं होतं. कारण चौघं असल्यामुळे छोटी घरं आम्ही पाहत नव्हतो आणि रादर जमलंही नसतं, दिलंच नसतं आम्हाला. तर आम्ही मोठीच घरं बघत होतो आणि आम्हाला असं घर मिळालं की जे 90 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त आहे. म्हणजे आम्ही चौघं ऑलरेडी लहान मुलांचं कन्सिडर केलं तर 55-56 काहीतरी आम्हाला लागत असेल आणि आमचं 90+ होतं. अगदी 3-4 स्क्वेअर मीटरचा फरक पडत होता. म्हणजे आम्हाला वाटत होतं की त्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम येऊ शकतो, पण आम्ही प्रिपेअर्ड होतो. एक प्लॅन बी सुद्धा आमच्याकडे होता की हे जर असं झालं, नाही विजा ग्रँट झालं तर काय करावं. सो सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय किंवा तुम्ही जर घर नवीन कुठे शिफ्ट करत असताल, रेंटवर घेत असताल तर हे लक्षात असू द्या की फ्युचरमध्ये तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल तर त्या हिशोबाने घर तुम्ही घेऊ शकता. आणि आता बऱ्याच स्टेप्स अशा आहेत ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा पालक येतात की स्टेप बाय स्टेप प्रोसेस इतर प्लॅटफॉर्मवरच तुम्हाला माहिती मिळेल. पण मला किंवा आम्हाला ह्या व्हिडिओमार्फत हे शेअर करायचं आहे की आम्ही काय काय केलं, म्हणजे आमचे अनुभव कसे होते ते मी शेअर करेन. कारण बाकी इतर माहिती तुम्हाला वेबसाईट्सवर किंवा बाकी इतर भरपूर व्हिडिओज आहेत ज्याच्यातून माहिती कळेलच की काय स्टेप्स आहेत. पण आमचा अनुभव जर ॲड केला तर मे बी काही टिप्स मिळतील, म्हणून ते आता मी सांगेन. तर पहिला मुद्दा हा की क्षेत्रफळाचं जे मी बोलले ते घराचं क्षेत्रफळ आम्ही आधीच डोक्यात ठरवून आलेलो होतो की एवढं एवढं आपल्याला लागेल जर आपल्याला चौघांना एकत्र बोलवायचं असेल तर. दुसरं म्हणजे की तुमची सॅलरी, तर तुमच्या पगार किती आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं की तुम्ही किती लोकांना बोलवू शकता. आणि हे आता मी जे सगळं बोलतीये हे फॅमिली रियुनियन विजा नावाचा जो प्रकार आहे, कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बोलवलं होतं. म्हणजे विजाचे बरेच प्रकार आहेत. टुरिस्ट विजावर सुद्धा लोक येतात, पण टुरिस्ट विजावर कसं आहे की त्यांना त्यांचे सगळे खर्च, ते कुठे राहणार आहेत हे सगळं प्रूव्ह करावं लागतं विजा अपॉइंटमेंटच्या वेळी.
आमच्या केसमध्ये आम्हाला हे गव्हर्नमेंटला दाखवायचं होतं की ते आमच्याकडेच राहणार आहेत, त्यांचा खर्च आम्ही करणार आहोत, त्यामुळे त्यांना वेगळे काही कुठले बुकिंग्स, हॉटेल बुकिंग्सची वगैरे गरज नाही आहे किंवा त्यांना त्यांच्या अकाउंटला भरपूर असे पैसे इथे खर्च करावे लागतील महिनाभर, याची गरज नाही आहे. हे डोक्यात असल्यामुळे फॅमिली रियुनियन विजावरती आम्ही पुढे गेलो की हीच कॅटेगरी आहे ज्यात आपल्याला बोलवायचं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिली स्टेप काय की प्लॅन आम्ही केला की आपल्याला कसं बोलवायचं आहे, की दोघांना वेगळं वेगळं की एकत्र. तर ह्यांच्या डोक्यात असं होतं की एकत्रच येऊ देत, म्हणजे फिरणं पण बरोबर, सगळं एकत्र गोष्टी होतील. आमच्याही नंतर जेव्हा ते वेगळे वेगळे येतील समजा तर रिपीट होणार नाहीत गोष्टी आणि एकमेकांना सोबत मिळते. म्हणजे आता माझे आई वडील तर एकत्र असतात, सासू सासरे सुद्धा, पण त्यांच्या एजची लोक सोबत इथे येत असतील तर त्यांना कंपनी मिळते. बऱ्याच पालकांचं काय होतं, इथे आल्यानंतर थोडा एक सेटल झाला वेळ, थोडं राहिले थोडे दिवस की मग त्यांना घरची आठवण येते. त्यांचं तिकडचं रुटीन, त्यांच्या वयाची लोक इथे लगेचच नाही मिळत, कारण आपण जिथे राहतो इथे खूप आयसोलेशनमध्ये इथे सगळे असतात. म्हणजे जरी सोसायटीत आपले भारतीय लोक असले तरी असं नाही होत की ते एकत्र आहेत. सो आम्हाला फिरताना वगैरे त्यांच्या वयाचे ते लोक आहेत, त्यांचे ते गोष्टी शेअर करू शकतील एकमेकांशी, म्हणून आमचा प्लॅन होता की एकत्रच त्यांनी येऊ देत. सो सगळ्यात पहिलं तर आम्ही हे डोक्यात होतं. जेव्हा रादर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कळलंच असेल की आम्ही इथे आलो, तो मोटोच आमचा हा होता, त्यामुळे आमच्या डोक्यात होतंच की हे इथे येणारच आहेत वर्षभरात किंवा 2 वर्ष, म्हणजे अजून काही दिवसांनी. ते फिक्स नव्हतं, ते सिच्युएशनवर डिपेंड करणार होतं. सो सगळ्यात पहिलं की हा प्लॅन झाला की असं असं ते येतील. दुसरी गोष्ट, कधी बोलवायचंय, कारण कधी त्यांना बोलवायचंय याच्यावरती गोष्टी आम्हाला आधीच्या प्लॅन करता येतील. की आपल्याला जर माहिती असेल की त्यांना 1 वर्षभराने बोलवायचं आहे तर मग त्याच्या आधी कुठल्या अपॉइंटमेंट्स कधी घ्यायच्या ह्या गोष्टी कळतील. सो आमच्या डोक्यात ऑगस्ट महिना होता, कारण ऑगस्टमध्ये मुलांना सुट्ट्या असतात इथे आणि समरची सुट्टी होती. अक्षरा तोपर्यंत किटाला जात नव्हती, म्हणजे तिच्या किंडरगार्टन सुरू नव्हतं, पण समरची तेव्हा सुट्टी होती. आणि आमचा विचार हा कन्फर्म आमच्या डोक्यात हे होतं की जर सुट्टीत बोलवलं तर त्यांना एकमेकांचा बरोबर वेळ घालवता येईल. नाहीतर शाळेच्या दिवसात जरी शाळा दुपारी सुटली आणि समजा तो एक्स्ट्रा डे केअरला नाही थांबला, घरी जरी आला तरी अर्धा दिवस त्याला मिळणार. आणि फिरायला वगैरे कुठं जायचं झालं तर इथे शाळेच्या दिवसांमध्ये बिलकुलच सुट्टी देत नाहीत, अनलेस तुमची मेडिकल काही अपॉइंटमेंट वगैरे असतील तरच सुट्ट्या ते देतात, अदरवाईज 1 दिवस सुद्धा सुट्टी मिळत नाही. म्हणून आमच्या डोक्यात हेच होतं की आई वडील सासू सासरे येतील तेव्हा फिरायचं तर आहेच, त्यांना दाखवायचे आहेत आजूबाजूचे देश किंवा हे शहर, मग फिरणं होणार. मग त्या केसमध्ये समर घरी पाहिजे, म्हणून मग समरची ऑगस्टमध्ये पूर्ण महिना सुट्टी होती. मग आमचा तो दुसरा प्लॅन फिक्स झाला की सगळ्यात पहिलं तर हे एकत्र येणार हे ठरलं, दुसरी म्हणजे ऑगस्टमध्ये हे येणार हे ठरलं. आता ऑगस्टमध्ये ते येणार म्हणजे त्याच्या आधी आम्हाला एक 3-4 महिने प्रिपेअर्ड पाहिजे. म्हणजे तिकीट वगैरे पण ऐनवेळी काढायला गेलं तर डबल किमती वगैरे असतात. चौघांना एकत्र यायचं म्हणजे हे सगळ्या गोष्टी आधी प्लॅन करणं गरजेचं होतं. मग आम्ही त्यांची विजा अपॉइंटमेंट एप्रिलमध्ये घेतली, म्हणजे एक प्रॉपर वेळ राहील. मे, जून, जुलै असे 3 महिन्यामध्ये राहतील, ज्यात विजासुद्धा येईल आणि मेंटली पण ते प्रिपेअर्ड होतील आणि तिकीट्स वगैरे आमच्या खूप आधी व्यवस्थित काढून होतील. कारण ज्यावेळी अपॉइंटमेंटला त्यांना जायचं असतं विजा ऑफिसला, त्यावेळी त्यांच्याकडे तिकीट्स लागतात, विमानाची तिकीटं त्यावेळी असायलाच लागतात. तर मग म्हणून आम्ही एप्रिलची तिथे अपॉइंटमेंट घेतली. आता तिथे जर एप्रिलमध्ये अपॉइंटमेंट असेल तर आम्हाला डॉक्युमेंटेशनची तयारी जवळजवळ महिनाभर आधी त्यांच्या हातात सगळे डॉक्युमेंट्स रेडी पाहिजेत. म्हणजे समजा काही एखादं कमी जास्त असेल तर 1 महिन्याचा बफर मिळतो की त्यात ते अवेलेबल करता येईल. सो आमचा प्लॅन होता की मार्चमध्ये त्यांच्या हातात त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स पाहिजेत. मग आम्ही बॅक ट्रेस केलं की आता मार्चमध्ये तिथे पाहिजे, तर सगळ्यात पहिलं डॉक्युमेंटेशनचं आता मी बोलते काय काय गरजेचं होतं.
सगळ्यात महत्त्वाचं, जर फॅमिली रियुनियन विजावर बोलवायचं असेल तर इथल्या गव्हर्नमेंटकडून आम्ही एक लेटर घ्यावं लागतं की आम्ही असं असं करत आहोत, आम्ही या लोकांना बोलवत आहोत, हे रिझन आहे आणि आम्ही सगळ्या इथल्या रिक्वायरमेंट फुलफिल करतोय, तर प्लीज आम्हाला हे लेटर द्या. आता त्या लेटरला जर्मनमध्ये काय म्हणतात ते मला सांगता येणार नाही, इथे ॲड करेन. सो ते लेटर पहिलं घ्यावं लागतं आणि ते सेफली आपल्या पालकांपर्यंत पाठवावं लागतं. तर सेफली मी का म्हणते, कारण ओरिजिनल ती कॉपी तिथे घेऊन जावी लागते. विजा ऑफिस किंवा अपॉइंटमेंटच्या वेळी ओरिजिनल कॉपी घेऊन जावी लागते. सो त्याच्या प्रिंट वगैरेचा काय प्रश्न नव्हता. स्कॅन कॉपीचं सुद्धा महत्त्व नाही आहे, ओरिजिनल ॲज इट इज ती देणं होतं. सो इथं बरेच लोक काय करतात की आपले जे कोणी लोक जाणार असतील भारतात, ट्रॅव्हल करणार असतील, तर त्यांच्यामार्फत हे सगळ्या गोष्टी किंवा हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट पाठवतात. सो सेम आम्ही तेच केलं की आम्ही सुद्धा एक त्यांची अपॉइंटमेंट जी होती एप्रिलमधली, त्या तारखेच्या आधी जाणारे विचारलं. म्हणजे आमच्या ओळखीतच एक होते, ह्यांचे मित्र होते, तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि इथे लोकांना माहिती असतं की हे असं आहे. सो ते लगेच ते म्हणले की पाठवून द्या, जेव्हा मिळेल तेव्हा पाठवून द्या. आणि त्यामुळे लोक काय करतात, हे सिक्युअरली सेफली द्यावं लागतं. त्यामुळे कुरिअर वगैरे किंवा नाही करत, शक्यतो हे विश्वासू माणसांच्या हातूनच पाठवतात. सो हा एक मुद्दा होता. आणि का हे सगळे खटाटोप, समजा मी जर कुरिअर केलं आणि कुठे गहाळ झालं, तरी मी नवीन घ्यायला जर गेले तर त्याच्या मागचे जे एफर्ट्स आहेत ते खूप जास्त आहेत आणि कितपत ते नवीन परत मिळतं हे सुद्धा माहीत नाही आहे मला. पण त्याच्या मागची जी खटाटोप आहे सगळी, ते डॉक्युमेंट मिळवण्याच्या मागची, ती पुन्हा टाळण्यासाठी ते सेफली पाठवावं लागतं, इतकंच. आता ती काय काय खटाटोप आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे इथे ते डॉक्युमेंट मिळवण्यासाठी सिटी रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन अपॉइंटमेंट आधी घ्यावी लागते तिथे जाण्यासाठी. तर ही अपॉइंटमेंटसुद्धा, इथल्या अपॉइंटमेंट्स अजिबात पटकन मिळत नाहीत, खूप स्ट्रगल करावं लागतं. ते स्लॉट्स, त्याचे जे अवेलेबल टाईम स्लॉट आहेत त्या मिळवण्याच्या सुद्धा काही ट्रिक्स वगैरे आहेत. हे सगळं बघावं लागतं आणि मग त्या अपॉइंटमेंटची डेट आपल्याला ब्लॉक करावी लागते. बरेच जण खूप वेगवेगळ्या ट्रिक्स सांगतात. तर आम्ही काय केलं, काही ट्रिक वगैरे फॉलो नाही केली. आम्ही वेल इन ॲडव्हान्स, म्हणजे मला असं वाटतं डिसेंबरमध्ये वगैरेच आम्ही अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली, तर आम्हाला मार्चची मिळाली इथल्या ऑफिसची. त्यानंतरची गोष्ट म्हणजे तिथे जाताना तुमच्याकडे तुमच्या घराचं कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, रेंट कॉन्ट्रॅक्ट, की त्याच्यामध्ये मग कळतं की किती घर आहे ते, त्याचं प्रूफ आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत इथे जेव्हा आपण जातो ऑफिसला, इथल्या सिटी रजिस्ट्रेशन ऑफिसला. तर त्यावेळी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत खरं तर. एक तर हे घराचं रेंट कॉन्ट्रॅक्ट, ज्याच्यामध्ये आपलं घराचा एरिया किती आहे ते कळतं. दुसरं म्हणजे आपली सॅलरी स्लिप. आता सॅलरी स्लिप का, तर इथे हे बघतात की तुमचं सॅलरी किती आहे, हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया आहे. जर तुम्हाला एका व्यक्तीला बोलवायचं असेल तर तुमचा पगार किती आहे, 2 व्यक्तींना बोलवायचं आहे तर किती पगार आहे, आणि 4, आमच्या केसमध्ये 4 होते, तर मग ते सगळं आम्हाला बघावं लागलं आधी. हा हाऊस होल्ड इन्कम किती आहे त्यासाठीचे प्रूफ्स म्हणून सॅलरी स्लिप दाखवावी लागते. आणि हे किती ब्रॅकेट आहे, किती लोकांसाठी किती, तर हे प्रत्येक सिटी वाईज वेगळं वेगळं आहे. म्युनिकमध्ये जरा जास्त हे आहे, कारण म्युनिक एक्सपेन्सिव्ह सिटी आहे, त्यामुळे इथल्या अपेक्षा, इथले जे स्लॅब्स आहेत, सॅलरी स्लॅब 4 लोकांसाठीचे, ते जास्त आहे कम्पेअर्ड टू अदर सिटीज इन द जर्मनी. सो तो एक क्रायटेरिया असतो, त्यामुळे सॅलरी स्लिप द्यावी लागते. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकडे ज्यांना आपण बोलवतोय त्यांचे पासपोर्ट्सचे स्कॅन्ड हे प्रिंट्स घ्यावे लागतात. तर त्यांचे पासपोर्ट्स रेडी असणं, तुम्ही जेव्हा इथे अपॉइंटमेंटला जाताय तेव्हा त्यांच्या हातात त्यांचे पासपोर्ट्स पाहिजेत. आता आपल्या बऱ्याच पालकांकडे पासपोर्ट नसतात काढलेले, तर भारतामध्ये पासपोर्ट काढण्याची, किंवा त्यातल्या त्यात मी पुण्यातलं सांगेन की पुण्यात खूप इझी झालेली आहे प्रोसेस. आधी खूप जास्त वेळ लागायचा किंवा डॉक्युमेंट्स पण खूप लागायचे.
मला वाटतं की अलीकडे खूप सोपं झालंय. रादर आम्ही जेव्हा काढले होते 2015च्या दरम्यान वगैरे आमच्या लग्नानंतर, त्यावेळी आम्हाला जेवढ्या खटाटोप करावा लागला होता तेवढा आता काहीच नाहीये. म्हणजे आमच्या सासू सासऱ्यांचे पासपोर्ट आम्ही इथे असताना आम्ही जेव्हा इकडे ट्रॅव्हल केलं मागच्या वर्षी 2023 जून महिन्यामध्ये, तर त्यावेळी आम्ही तिथे फक्त अपॉइंटमेंट घेऊन त्यांचे डॉक्युमेंट्स रेडी करून आलेलो. आम्ही इथे आल्यानंतर 1-2 आठवड्यात त्यांची अपॉइंटमेंट होती तिकडे, ते त्यांचे गेले. त्यांना कुठल्याही प्रकारची कोणाची मदत लागली नाही. त्यांचे ते डॉक्युमेंट्स आणि आम्ही ती घेऊन ठेवलेले अपॉइंटमेंट, या 2 गोष्टींवरती त्यांचे पासपोर्ट आरामात घरी आले. आणि ते पण खूप पटकन, म्हणजे महिन्याभरात त्यांची सगळी प्रोसेस झालेली होती. सो हे खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे आता ती जी काही फी आहे ती अपॉइंटमेंट घेणं आणि डॉक्युमेंट्स घेऊन जाणं, एवढं केलं की घरी व्यवस्थित पासपोर्ट येतो. तर इथे जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंटला जाताल तेव्हा तुमच्या आईवडिलांच्या पासपोर्ट्सचे कॉपीज किंवा प्रिंट्स तुमच्याकडे इथे पाहिजेत. त्यानंतर एक पुढची गोष्ट म्हणजे इथे तुम्ही जेव्हा जाताल तेव्हा इथल्या गव्हर्नमेंटला तुमच्याकडून एक लेटर द्यायचं असतं की तुमचा पर्पस काय आहे, कुणासाठी मागताय काय. म्हणजे मी एक लेटर साधं लिहिलेलं की हे असं असं आहे, मला ह्या लोकांना बोलवायचं आहे आणि ह्या महिन्यामध्ये मी प्लॅन करते, त्याचं रिझन सुद्धा हे असं असं आहे. आणि थोडं अजून ॲडिशनल तुम्ही क्रिएटिव्ह त्याच्यात करू शकता, जे मी केलं होतं. म्हणजे मी त्यात अशा काही गोष्टी लिहिल्या होत्या की ज्या थोड्या कन्व्हिन्सिंग आहेत असं. सो ते केल्यामुळे तिथे मी जस्ट गेले, सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं तिथे सबमिट केलं आणि त्यांनी मला काहीही विचारलं नाही. म्हणजे लिटरली मला असं वाटलं होतं की आता प्रश्न विचारतील किंवा काहीतरी अजून असू शकतं की बाबा हे पाहिजे ते पाहिजे या असं. काहीच नाही, त्यांनी सगळं घेतलं. फक्त विचारलं की कोण कुणाचं कोण आहे, म्हणजे आई वडील कोणते, सासू सासरे कुठले, म्हणजे थोडंसं तेवढं फक्त विचारलं त्यांनी पासपोर्टच्या ह्याच्यात. आणि तिथे असं झालं की मला जर्मन भाषा बोलता येत नाही. तिथे ज्या काम करणारी जी लेडी होती ती थोडं एज जास्त होतं, प्रॉपर जर्मन अशा त्या व्यक्ती होत्या. मला वाटलं होतं की आता त्यांची अपेक्षा असेल की मी तसं बोलावं, पण कम्युनिकेशनची गरज नाही लागली. रादर त्यांनी समजून घेतलं आणि त्या काही जास्त बोलल्या नाहीत. फक्त त्यांनी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले, पेमेंट घेतलं आणि मला लगेचच माझ्या हातात ते दोन्ही लेटर्स होते. तो क्षण जो होता तो म्हणजे आयुष्यात सगळं मिळवल्यासारखं असं मला वाटलं. कारण इथं ते लेटर मिळणं, कारण त्याच्यासाठी मी सांगितलं की तुमचं घर किती आहे, सॅलरी ब्रॅकेटमध्ये आहे का नाही, आणि त्यांचे पासपोर्ट्स, हे सगळं व्हेरीफाय करून ते मिळणार होतं. किंवा हे अलाव करतील की नाही असे पण प्रश्न होते डोक्यात. 4-4 लोक एकत्र आणि महिनाभर राहणार, म्हणून असं टेन्शन होतं की खरंच मिळेल की नाही, रिजेक्ट केलं तर कसं, किंवा अजून काही डॉक्युमेंट्स मागितले तर मग काय. इतकं टेन्शनमध्ये खरं आम्ही होतो त्या दिवशी. पण लकीली लगेचच तिथल्या तिथे हातात ते मिळालं. त्यावेळी मला खरंच म्हणजे मी प्रे करत होते की असं ग्रॅटिट्यूड म्हणतात तसं मला झालं की मिळालं, झालं, सगळ्यात महत्त्वाचं काम झालं. कारण विजा नंतर काहीच अवघड नसतं. जर तुमच्याकडे हे लेटर असेल तर विजाच्या ठिकाणी अगदी एकदम इझी प्रोसेस होऊन जाते. सो ते मिळालं. आणि प्लस एक ॲडिशनल गोष्ट, त्या एका लेटरला काहीतरी 29 युरो पे करावे लागतात. तर 2 लोकांमध्ये ते एक लेटर होतं, म्हणजे कपलसाठी होतं. त्याच्यावर नाव एका लेटरवर वडिलांचं होतं आणि अकंपनीड बाय मध्ये आई, माझ्या आईचं. दुसऱ्या लेटरमध्ये सासऱ्यांचं नाव आणि त्यांच्यासोबत सासूबाई, असे 2 लेटर होते. तर 29 युरोज पे करायचे तिथे जाऊन. कॅश मशीन्स असतात किंवा कार्ड थ्रू वगैरे पण होतं. आणि लगेचच हातात डॉक्युमेंट मिळालं. ते झाल्या तिथे आम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी ह्यांच्या मित्राकडे ते दिलं. आणि तिथून मग आता ही सगळी प्रोसेस झाली आमची मार्चमध्ये. आणि त्या लेटर बरोबर आम्ही काही महत्त्वाचे आमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तिथे दिले. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत की आमचा पासपोर्ट किंवा आमचं इथलं विजा, ह्या गोष्टी इथल्या सुद्धा ऑफिसला घेऊन जाव्याच लागतात. ते काय ॲडिशनल अशी सांगायची गरज नाही, कारण इथे
वावरताना सुद्धा, बाहेर पडताना सुद्धा ह्या गोष्टी तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचं रेसिडेन्स कार्ड वगैरे. सो ते तिथे मी दाखवलंच होतं. त्यानंतर जेव्हा आम्ही डॉक्युमेंट भारतात पाठवलं त्यावेळी पण आम्ही आमच्या इथल्या डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स काढून दिले होते. तिथे त्यांची जेव्हा अपॉइंटमेंट होती ती एप्रिलमध्ये होती. आमचं हे मार्चमध्ये मिळालं होतं आणि ते मार्च एंड किंवा एप्रिलच्या पहिल्या एका आठवड्यातच तिकडे पोचलेलं होतं डॉक्युमेंट. मग त्यांच्या अपॉइंटमेंटच्या वेळी काय काय लागलं तर त्यांचे पासपोर्ट, आमच्या पासपोर्टचे जे झेरॉक्स आम्ही दिलेल्या त्या, आमचा इथला विजा, आमच्या इथलं रेंट कॉन्ट्रॅक्ट नाही, आमचं इथलं ऑफिसेसचे कॉन्ट्रॅक्ट, जॉब कॉन्ट्रॅक्ट ते दिले होते. त्यानंतर आमचे बर्थ सर्टिफिकेट्स, मॅरेज सर्टिफिकेट, त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट्स, म्हणजे त्यांचे जे काय सेट ऑफ डॉक्युमेंट्स लागतात ॲज पर ते व्हिजाच्या गाईडलाईन्समध्ये जे आहेत ते सगळे होतेच. प्लस आमचे हे सगळे डॉक्युमेंट्स पण आम्ही दिले होते, झेरॉक्स कॉपीज, आणि ओरिजिनल म्हणजे ते लेटरचे इथून आम्हाला मिळालेलं. हे सगळे गोष्टी घेऊन ते तिथे गेले. त्यांना फक्त तिथे प्रोसेस व्हायला वेळ लागला. पुण्यातल्या ऑफिसला ते गेलेले आणि VFS थ्रू केलेलं होतं. VFS ही थर्ड पार्टी मधली एक ऑर्गनायझेशन आहे की जे एम्बेसी आणि लोकांमधला दुवा आहे विजा मिळवून देण्यासाठीचा. त्यामुळे तिथे काय इंटरव्ह्यूज किंवा काय प्रश्न वगैरे असा प्रकार नव्हता. फक्त यांना विचारलं की तुम्ही कुणाकडे जाणार आहात, माझ्या आईवडिलांना. तिने सांगितलं की असं असं आहे. तेवढंच एक फक्त तिथल्या त्या लोकांनी विचारलं एम्प्लॉईजनी त्या. आणि ह्यांचे डॉक्युमेंट्स, एक अजून ॲडिशनल गोष्ट, तिथली अपॉइंटमेंट जी आम्ही घेतली त्यात आम्ही लाऊंज सर्व्हिस घेतलेली. त्याच्यामध्ये कसं आहे की साध्या ह्यातला जाऊ शकता, पण तो पिरियड असा होता ऑगस्टमध्ये की किंवा एप्रिलमध्ये जेव्हा अपॉइंटमेंट घेतलेली, तो पिरियड असा होता की आम्हाला वाटत होतं की गर्दी खूप असेल. आणि गर्दी असल्यावर आम्ही पाहिलेलं आहे विजा ऑफिसला की खूप जास्त वेळ पण जातो आणि एक थोडं अनकम्फर्टेबल होऊ शकतं. कारण की आता हे चौघही म्हणजे त्यांचं एज बघता असं वाटलं की त्यांना थोडं कम्फर्ट असलं तर बरं. मग आम्ही लाऊंज सर्व्हिसवाली हे घेतली होती अपॉइंटमेंट, ज्याच्यामध्ये एक स्पेशल फास्ट गोष्टी होतात. त्यानंतर SMS ट्रॅकिंग असतं की तुमचा डॉक्युमेंट कुठे पोहोचलेत, विजाचं स्टेटस काय आहे ते स्टेटस फक्त कळतं, अप्रूव्ह झालंय की नाही हे नाही कळत. ती SMS सर्व्हिस होती आणि मेल सर्व्हिस. आणि लाऊंजमध्ये मग थोडं खाण्यापिण्याच्या गोष्टी पण असतात आणि व्यवस्थित बसायला वगैरे असतं. तर ह्या गोष्टी होत्या त्याच्यात. आणि त्यांनी मग माझ्या भावाला सुद्धा अलाव केलं होतं आत यायला, कारण ह्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे हे सगळे थोडे गडबडले होते. मग तिथे त्यांनी ते अलाव केलं. पुण्यातल्याच ऑफिसला त्यांची अपॉइंटमेंट होती. सो ती पण छान पार पडली. आम्ही सकाळी लवकरची घेतलेली, कारण हे सगळे जरा सकाळी उठून कामं संपवणारी अशी लोक आहेत, त्यामुळं सकाळी सकाळी घेतलेली आम्ही 10-10:15 दरम्यान. आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट्स देऊन झालं आणि त्यानंतर किती दिवस लागतील वगैरे काय माहीत नव्हतं. आणि जसं मी सांगितलं स्टेप बाय स्टेप ह्यांच्या आले. आधी आईवडिलांचा आला, नंतर सासू सासऱ्यांचा आला आणि प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या डेट मिळाल्या होत्या. आणि हां, एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली की ज्यावेळी विजाची अपॉइंटमेंट होती एप्रिलमध्ये, तेव्हा तिकीट्ससुद्धा लागणार होते. तर इथलं जे लेटर आहे आमचं मार्चमधलं, ते मिळाल्याच आम्ही तिकीट्स बुक केले. तिकीट्स घेताना सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न असतो की डेट्सचं पुढं मागं झालं तर कसं, किंवा कसे घ्यायचे. फेक गोष्टी सुद्धा करतात लोक. पण मी तर सजेस्ट करेन की ओरिजिनल जे खरं खुरं आहे त्या गोष्टी करा. डमी तिकीट्स वगैरे करू नका, कारण त्याच्यामुळे विजाला आणि पुढे बाकी तुमच्या बऱ्याच गोष्टींना प्रॉब्लेम होऊ शकतो नंतर. त्यामुळे आम्ही खरे जे तिकीट्स बुक केले, आमचं त्यात सुद्धा कन्फ्युजन होतं की डायरेक्ट करायचं की कनेक्टिंगचा प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला जमतं की मध्ये किती म्हणजे लेओव्हर आहे, पुढे मागे झालं. समजा कधी कधी असं होतं की पुढची फ्लाईट डिले झाली, मग खूप जास्त वेळ थांबावं लागतं मधल्या जिथे कनेक्टिंग स्टेशन एअरपोर्ट आहे तिथे. कधी कधी असं पण होतं की पहिली फ्लाईट उशिरा पोहोचली आणि मग पुढच्या फ्लाईटला पळावं लागतं मध्ये ते सिक्युरिटी वगैरे त्या गोष्टी करून. मग तिथे पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आम्हाला खूप असं वाटत होतं की नाही, अगदी
म्हणजे थोड्याशा त्या मार्जिन पैशासाठी असं होईल की त्यांची धावपळ होईल. आणि तसं बघता एज वाईज असं वाटलं की नको ती धावपळ येताना जाताना, त्यामुळे डायरेक्टच करू. मुंबई टू म्युनिक डायरेक्ट फ्लाईट आहे. रोज तिकडून रात्री एक असते आणि इथून सकाळी असते, त्यामुळे तो एक बेस्ट वे आहे. आणि म्युनिक एअरपोर्ट आम्हाला अगदी इथं खूप जवळ आहे, तासाभरावरच आहे. सो आम्ही ठरवलं की डायरेक्ट फ्लाईट करू. डायरेक्टवाली ती बुक केली. फक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा ऑप्शन घ्या की ज्याच्यामध्ये तुम्ही डेट चेंजेस पॉसिबल आहेत किंवा कॅन्सलेशन सुद्धा पॉसिबल आहे. कधी कधी काय होतं, हा जो विजा मिळतो तो काही पालकांना 5 वर्षाचा केसमध्ये काय होऊ शकतं की समजा तुमचं ठरलं की नाही आत्ताचं कॅन्सल करू तिकीट आणि मग नंतरचं कुठलं तरी बुक करू पुढच्या वर्षी वगैरे, मग तिथं कॅन्सलेशन असलं पाहिजे तिकीट्सचं, तुम्हाला ऑप्शन पाहिजे विजा मिळाल्यानंतर. किंवा तुमचे जर डेट्स कन्फर्म नसतील, आता एवढं एप्रिलमध्ये आम्ही काढलं समजा आणि ऑगस्टमधलं आम्ही काढलं आणि सांगता येत नाही डेट्स मागे पुढे होऊ शकतात, तर त्यामुळे ते पॉसिबल पाहिजे की तुम्ही थोडा मागे पुढे डेट करता येतील असं. सो ते नक्की, त्याला थोडे ॲडिशनल पैसे असतात. बेस नॉन रिफंडेबल, नॉन डेट चेंजेबल असं तिकीट घेतलं तर स्वस्त पडतं, पण ह्याला थोडे जास्त आहेत पण सेफ राहतं, टेन्शन नाही. अशा प्रकारे त्यांचा विजा झाला. मी सांगायचे विसरलेले की फ्लाईट तिकीट, तर ते पण आम्ही एप्रिलमध्ये काढून त्यांच्यासोबत ते दिलेलं होतं तिथे. मग त्यानंतर काय, विजा आल्यानंतर बाकी तयारी तर ऑलरेडी बरेच महिन्यांपासून माहिती असल्यामुळे तयारी चाललेलीच होती. मेन गोष्ट असते पॅकिंगची. बॅगसुद्धा इथून आम्ही, म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही इथून अरेंज केलेल्या, काही लोकांना सांगून किंवा काही गोष्टी ऑनलाईन घरी डायरेक्ट ऑर्डर करून की हे लागेल असं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आम्ही एक सेशन, म्हणजे हे खूप असं फॉर्मल होईल पण आम्ही एक सेशन प्लॅन केलेलं, एक झूम मीटिंग घेतलेली ज्याच्यामध्ये हे माझा भाऊ आणि हे चौघं जे आई वडील सासू सासरे हे सगळे बसलेले मीटिंगमध्ये आणि त्यांना सगळ्या इन्स्ट्रक्शन्स किंवा गाईडलाईन सांगितलेल्या. काय काय स्टेप आल्यानंतरच्या सुद्धा गोष्टी आहेत की आल्यानंतर असं नाही ना की लँड झाल्यावर लगेच तुम्ही आलात बाहेर ट्रेन स्टेशनवर, तिथे पण प्रोसेस आहेत. मग त्या प्रोसेस सगळ्या माहिती पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे लँड केल्यानंतर तुम्हाला कॉल करण्यासाठी डायरेक्ट आम्हाला पॉसिबल नसतं. तुम्हाला वायफाय कसं कनेक्ट करायचं तिथं उतरल्यावर, ह्या गोष्टींपासून सगळं सांगणं गरजेचं होतं. किंवा खूप महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण विमानातून उतरतो तेव्हा नॉट नेसेसरी की डायरेक्ट तुमच्या समोर गेट असेल. कधी बसने यावं लागतं, इथे तर ट्रेनने यावं लागतं, म्हणजे म्युनिक एअरपोर्टवर. सो हे सगळं सांगण्यासाठी आम्ही एक झूम मीटिंग घेतलेली. जुलै महिन्यामध्ये ह्यांनी ती घेतलेली आणि सगळं त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे डॉक्युमेंटसुद्धा लाईनने ठेवलेले, बॅग्सबद्दल माहिती, म्हणजे सगळं सगळं स्टार्टिंगपासून प्रवासात कसं हे करा, अशा गोष्टी सगळ्या झाल्या. आणि मग तो सोनेरी दिवस उजाडला की जेव्हा त्यांचं ट्रॅव्हल सुरू झालं. सो अशी ही पूर्ण जर्नी होती. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ते लोक तिकडून बसतात आणि विमानात असतात त्यावेळी आपण ट्रॅक पण करू शकतो ह्याच्या थ्रू, फ्लाईट्स जे ट्रॅकर्स असतात त्याच्या थ्रू. लुफ्तान्साचं त्यांचं विमान, म्हणजे त्या विमानाने ते आलेले, त्यामुळे आम्ही लुफ्तान्साच्या साईटवरूनच ते ट्रॅक करत होतो. आणि छान मग त्यांचा प्रवास सुद्धा झाला. अजून एक टिप म्हणजे जेव्हा फ्लाईटचं बुकिंग केलं जातं तेव्हा यांनी काय केलं की सीट्सची अरेंजमेंट अशी पाहिली की विमानाच्या पंखांच्या बरोबर वरती असं नाही घेतलं, कारण पहिलाच प्रवास होता. रात्री तर अंधारात दिसणार नव्हतंच फॉर शुअर, पण सकाळी जेव्हा उजेड पडेल तेव्हा त्यांना खालचं म्हणजे असं पूर्ण सगळं दिसावं म्हणून त्याच्या अगदी पंख्यांच्या वरचे नाही घेतले सीट्स. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या लोकांना वॉशरूम किती ॲक्सेसिबल आहे ते बघितलं होतं की अगदी जवळ असेल अशी त्यांनी तिकीटं घेतलेली. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे व्हीलचेअर असिस्टन्स मिळतो पालकांना, मोठ्या सिनियर सिटिझन्सला. तर आम्ही तो नव्हता घेतला पर्पजफुली, कारण 4 लोक होते तिथे. एक जरी व्हीलचेअरचा आपण रिक्वेस्ट केली तर इझिली होते कारण मग मिळून जातं, पण 4 लोकांना म्हणजे एका वेळी 4 व्हीलचेअर्स अवेलेबल असतीलच असं नाही आहे. तिथे पण मग वेट करावं लागतं आणि तिथं पण मग वेळ जास्त जाऊ शकतो. म्हणून ह्यांचं सगळ्यांचं असं हे होतं की
नको, डायरेक्ट आम्ही आमचं येतो. सो त्यामुळे जर जे एक किंवा दोघं आहेत आणि वेटिंग टाईम म्हणजे थांबू शकतात व्हीलचेअरच्या इथे जर नाही लगेच मिळाली, तर मग ते तो असिस्टन्स पण घेऊ शकतात. सो ह्या अशा काही गोष्टी होत्या. ही अशी त्यांची जर्नी होती. जातानाच्या प्रवासात त्यांना काही वाटलं नव्हतं, कारण एकदा अनुभव आलेला होता. आणि तसंही हा प्रवास 8 तासांचाच अगदी, म्हणजे विमानात 8च तास असल्यामुळे आधीचे काही तास, नंतरचे काही तास ते असतातच. पण जो ॲक्च्युअल फ्लाईटमधला वेळ आहे तो फक्त 8 तासाचा होता. आणि महत्त्वाचं म्हणजे विमानामधल्या काही टिप्स म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं होतं की बरेच वेळा काय होतं, विमानात गार पाणी किंवा गार पदार्थ घेतल्यामुळे घशाचे त्रास होतात, कारण कंटिन्युअस आपण इतका वेळ AC मध्ये असतो, त्या वातावरणात असतो आणि नंतर लगेच आपण दुसऱ्या वातावरणात जातो आणि तिथे जर आपण असे काही पदार्थ खाल्ले किंवा पिले की तर मग घशाचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो आम्हाला अनुभव होता जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथं आलेलो आणि बऱ्याच जणांचे मी पाहिले, त्यामुळे आम्ही त्यांना ते एक सांगून ठेवलेलं की तुम्ही घ्या, फक्त जरा लक्षपूर्वक जे काही घेताय त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे काय पदार्थ तुम्ही खाताय किंवा काही गार जर खात असाल तर मग लक्षपूर्वक राहा. आणि बाकी खूप छान अशी जर्नी त्यांची झालेली आहे. हा एक खूप सुंदर असा आमचा एक मोठा आयुष्यातला प्लॅन होता, तो आमचा छान पार पडलेला आहे. आणि हा असा अनुभव होता त्यांची इथे येण्याची जी जर्नी आहे तिथपासून ते तिकडे छान सुखरूप पोहोचले तिथपर्यंतचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ह्याच्यात काही गोष्टी ॲड करायच्या असतील, कुणाचे काही असे छान अनुभव असतील किंवा काही टिप्स असतील ज्या इतरांना हेल्पफुल ठराव्यात, तर ते नक्की कमेंट करून कळवा. आता भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत